पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण। यंदा मूर्ती उमांग मलज रथामध्ये विराजमान होणार। गणपती विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका सज्ज। विसर्जनासाठी सिमेंटचे विसर्जन घाट आणि लोखंडाच्या हौदांची निर्मिती। बाप्पाच्या विसर्जनासाठी नाशिक महापालिका सज्ज। विसर्जनासाठी 40 नैसर्गिक तर जलप्रदूषण टाळण्यासाठी 41 कृत्रिम तलावांचं नियोजन। गणपती विसर्जन आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस सज्ज। 206 अधिकाऱ्यांसह 3000 कर्मचारी तैनात असतील। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये। यावेळी गणपती विसर्जनाचा सोहळा देखील संपन्न होणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये। यावेळी गणपती विसर्जनाचा सोहळा संपन्न होणार। अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपसमोरचा पेच वाढला। माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली। भाजपच्याच विद्यमान आमदार मोनिका राजळेंच्या भूमिकेकडे लक्ष। कोल्हापूरच्या शिंगणापूर ग्रामपंचायतीचा मुस्लिम समाजाची मतदार नोंदणी न करण्याचा वादग्रस्त ठराव। ठरावाला नितेश राणेंचा पाठिंबा। पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची तयारी। पोहरादेवी मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या निर्मितीचं काम सुरू। माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पाळजच्या गणपतीला नवस। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे यासाठी चिखलीकरांचा नवस। नाशिकमध्ये गोदावरी नदीमध्ये बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवलं। गोदाम आरतीसाठी आले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली। रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यातील अधिकारी योगेश पाटीलला 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी। एका तरुणीवर बलात्कार केल्याचा योगेश पाटीलवर आरोप। नाशिकच्या नारायणगावमध्ये परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन। रिक्षा चालवणाऱ्या परदेशी महिलेकडून दुचाकीस्वाराला धडक। 4ही पर्यटकांना नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं। अकोल्याच्या घुसर गावात गणपतीच्या मिरवणुकीमध्ये वाद। 2 तरुणांवर चाकू हल्ला करून 4 आरोपी फरार। जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक। पुण्याच्या कोंढवा परिसरात वाळू व्यावसायिकावर गोळीबार। पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या वाळू व्यावसायिकावर उपचार सुरू। पुण्यामध्ये गणपती विसर्जन सोयीचं व्हावं यासाठी मांजरी भागातील मुठा नदीच्या घाटावर होड्यांची व्यवस्था। परंतु होड्यांच्या रांगेत पहिला नंबर कोणाचा यावरून 2 होडी चालकांवर गंभीर हल्ला। बीडमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक। दोघांकडून 500 रुपयांच्या नकली बनावट नोटा जप्त। पोलिसांकडून मास्टर माइंडचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेचं आंदोलन। प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक। वाशिममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनामध्ये मोठी घट। शासनानं सरसकट मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या मेळघाटमध्ये रुग्णांसाठी बेडची व्यवस्था। एबीपी माझाच्या बातमीनंतर आरोग्य यंत्रणेला जाग आली। डेंग्यू बाधित रुग्णांवरती जमिनीवर उपचार सुरू होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।